चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपल्या पंढरपूरच्या वारीसाठी आपले कपडे, टोप्या, धोतर, कपन्या. चला आता सेट लावूया आणि सेट लावूनच तुम्हाला भेटूया. एका चुटकीत सेट लावायची का? 1 2 3. चला मंडळी, आपला सेटअप लावून झालेला बघा, सर्व एकदम प्रॉपरली सेटअप. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, बरोबर ना? 15 ड्रेस झाले आपले, 15 ड्रेस. त्याच्यातला हा आपला पंढरपुरात प्रदक्षिणेकरता घालायचा आहे. बाकी सगळे ड्रेस आपल्या रस्त्याला घालायचे आहेत. मस्तपैकी आपल्या ड्रेसांचा झालेला आहे. एक उपरणा, एक कपणे, एक धोतर, एक बनियान, एक टोपी, प्रॉपरली ड्रेस आणि आपल्या या हाफ पॅन्टी आहेत. खूप सुंदर. आणि आता ह्या आपण भरूया बॅगीमध्ये. आता मी ह्या सगळ्या बॅगीत भरतो, भरल्यावर तुम्हाला भेटतो. झालेली आपली बॅग भरून सर्व एका बॅगीत झालं. ते 2 ड्रेस आता आपल्याला उद्यापासून ते चालत जायचं आहे देहूपर्यंत. 3 ड्रेस, 1 2 3, ते 3 ड्रेस आपल्याला रस्त्याला वापरायचे आहेत. चला बॅग झाली भरून, भेटूयात पुन्हा उद्या वळकटी भरताना. चला चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. तर आपल्या पंढरपूर वारीच्या तयारी करता संपूर्ण तयारी आपली लगभग होत आलेली आहे. आपली ही मोठी बॅगसुद्धा भरली, काल तुम्हाला दाखवले, कपडे भरून झालेले आहेत. वळकटी आपली आहे ना, आपल्याला आता भरायची नाही, कारण की वळकटी आता न्यायची नाही. तर वळकटी आमची मनीषा ती वळकटी भरील आणि वळकटी भरून त्याच्यात जे काय असेल चादर उशी वगैरे ती टाकून ट्रकमध्ये टाकून देईल 7 तारखेला. कारण की आपण एक्स्ट्रा दुसरी बॅग छोटी घेऊन चाललेलो आहोत. जशी नर्मदा परिक्रमा केली आपण खांद्यावर बॅग टाकून, तशीच आता आपल्याला ही मुंबई ते आळंदी ही अशी वारी करायची आहे 5 दिवसाची. तर त्या 5 दिवसाच्या वारी करता आपल्याला काय काय सामुग्री लागणार आहे, ती सामुग्री आपण बघूया. इथं सर्व मांडून ठेवलेली आहे, तुम्हालाही दाखवतो. बघा, आपण चाललेलो आहोत 5 दिवसाची वारी आपली. त्याच्यासाठी आपण 3 ड्रेस घेतलेले आहेत, फक्त 3 ड्रेस. त्याच्यातला पण हा एक ड्रेस आहे ना, आपण एकाला सांगणार आहोत आणायला, म्हणजे तो वजा नको आपल्यावर. तर 3 लागतील, कारण की हे 2 रस्त्याला आणि हा प्रस्थानच्या दिवशी, तुकोबरायांच्या आणि माऊलींच्या प्रस्थानच्या दिवशी. त्याच्यानंतर ही हाफ पॅन्ट, एक टी शर्ट घेतलेले आहे सोबत. हे 2 मालिका, हे आपला ब्लॉगमेटचं माईक, चार्जर, पॉवर बँक, एक्स्ट्रा वायर पॉवर बँकची, ही आपली एक्सटेन्शन बोर्ड आणि ती एक्स्ट्रा वायर आहे. त्याच्यानंतर ही खूप महत्त्वाची गोळी आहे. गोळी म्हणजे चुकायची गोळी आहे ही. आपली पकडायला काय बोलतात त्याला, गले में खसखस, उसके लिए ती चुकायची गोळी आहे ती. त्याच्यानंतर आपली श्री विठ्ठल स्टॅम्प, आपलं गोपीचंदन, हे कोटारील जर पाय जर फाटले वगैरे तर, बुक्का आणि अष्टगंध. हे कॉस्मेटिकमध्ये आपण घेऊन चाललो आहे. पॉन्सचं मॉइश्चरायझर. आणि ही आपली जुनी मीना खाके, मी अजूनहीच वापरतो जुन्यातली, मला नवीनची आवडत नाही. त्याच्यानंतर हा चमचा आपला सुपरवाला, याच्यात हा चमचा आहे, याच्यात काटा चमचा आहे, ह्याच्यात भरपूर काही उपक्रम आहेत. त्याच्यानंतर ही आपली पताका बांधायची, याच्यात पताका ठेवायचा असतो, ते उद्या दाखवील कशी आहे ती. आपली माळ, कोलगेट, ब्रश आणि कुठे गेली हे एक्स्ट्रा पाऊच आपल्याला पूजेचं सामान ठेवण्यासाठी याच्यात. त्यानंतर ही बॅग पण आपण नंतर मागवणार आहोत, पण शूटमध्ये घेतो, कारण की याच्यात आपली मोठी मालिका आहे. दिसली काही, याच्यात मोठी मालिका आहे. ती मोठी मालिका आपल्याला पंढरपूर आळंदीच्या नंतर लागणार आहे. सध्या त्या छोट्या मालिका आहेत आपल्याकडे नाही का सोबत, त्याच्यामुळे ही मोठी मालिका आपण 7 तारखेला मागवू आपल्या बॅगीमध्ये किंवा वळकडीत टाकून. त्याच्यानंतर आपली पूजेची सामानं, ताट, पळी, हे आहे की नाही छोटंसं तामण, हे आपलं आणि आपली माऊली, बरं का. आणि हा एक बोर्ड आहे एक्स्ट्रा, न्यायचा नाही न्यायचा विचार करू. तर हा सर्व सामान आपल्याला, आणि हे रेन कवर ह्या बॅगेला, ही बॅग घेऊन जाणार आहोत आपण छोटीशी आता, कारण की जास्त लोड नाही न्यायचा आहे आपल्याला. छोटीशी बॅग. हा परफ्यूम आहे. आणि त्यानंतर अजून काय सामान घेतो आहे आपण, ही आपली योगा मॅट झोपायची, जी आपण नर्मदा परिक्रमेला नेलती ती. तर झाला मंडळी, ही सर्व सामुग्री आपल्याला सोबत न्यायची. आणि त्यातल्या त्यात आपल्याला वळकटीची आता गरज नाही, तर वळकटी इथं ठेवलेली आहे. त्याच्यात आपली ती परिक्रमेची बॅग आहे. तर आपल्याला ती बॅग आणि ही वळकटी ही नंतर भरून आपल्याला येतील.
7 तारखेला हे ट्रकमध्ये टाकतील आणि हा आपला सामान आता आपल्याला घ्यायचं आहे. खूप सुंदर अशी आपली यात्रा होणार आहे 5 दिवसाची. तर या 5 दिवसाच्या यात्रेमध्ये आपल्याला खूप आनंद येणार आहे ना सरती. मग सगळ्यांनी आपल्याला काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हिचं आहे का माझं नका ऐकू ना सरती. जाऊ ना मग मी उद्या. चला श्री विठ्ठल नर्मदे हर येतो. हां आपल्या चॅनलला काय करा, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. मग जाऊ ना मग आम्ही. चला मग हिचं आहे का माझं नका ऐकू. चला नर्मदे हर श्री विठ्ठल. चला तर चला मंडळी, आपला जो सामान होता सगळा पॅक झालेला आहे. ह्याच्यात हे 2 बॅग टाकलेले आहेत आपण. ह्याच्यात आपण एक खाली धोतर, एक ट्रॅक टी शर्ट घेतलेले आहे थंडीला. याच्यात आपल्याला चादर टाकायची आहे, ठीक आहे ना. चादर टाकूया नंतर. आणि हा आपला ड्रेस जो आपल्याला उद्या जायचा आहे, आणि मस्त त्याची आता आपल्याला गरज नाही, ते आपण दुसऱ्या बॅगेत पाठवायला सांगूया. तर चला सुंदरपैकी आपली पॅकिंग झालेली आहे. आता आपण जाऊया आपल्या दीपक महाराजांची पॅकिंग करण्यासाठी. त्यांची पण पॅकिंग बाकी आहे. ते म्हटले पॅकिंग करायला जर माझी व्हिडिओ काढायला आलाच नाही, तर मी अजिबात काही बोलणार नाही. शुश राहीन, शुश बाबा, त्याला शुश नको राहायला. तो बोलला तर अजून आनंद येतो. त्याच्यामुळं चला जाऊया त्यांच्या घरी आणि मस्त पॅकिंग करून घेऊया. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपण पोचलो आहोत दीपक महाराजांच्या घरात. आपण आपल्या घरी बोललो नाही का, आपल्याला दीपक महाराजांची शूटिंग करायला जायचं नाही, तर तो आपल्या काय अख्ख्या वारीत शुश असा बोललेला. तो का अख्ख्या वारीत मी शुश राहील, मी बोलणारच नाही. बाबा आलो शूटिंग करायला, शुश नको राहू, लोकांना तुझी पण सवय लागलेली आहे. या महाराज या. आता शुश नाही ना? नाही आता नाही, आता श्री विठ्ठल. हा श्री विठ्ठल. तर दीपक महाराजांची तयारी चालू आहे. बाप रे बाप, केवढा मोठा साप. आणि किती ते कपडे काढलेत तुम्ही. पाऊस पडला तर रोज एक ड्रेस. हा म्हणजे ओला त्रासच झाला नाही पाहिजे. अरे कपडे सुकले नाही, हे नाही, त्रासच झाला नाही पाहिजे. कमाल आहे. मी नाही तसं, आम्ही गरीब आहोत. 1 ड्रेस 2 दिवस. तुम्ही बाबा कपड्यांनी श्रीमंत पाहिलं. असू द्या. तर दीपक महाराजांची सुद्धा तयारी चालू आहे आणि तीच तयारी बघण्याकरता आपण आलेलो आहोत. बाप रे, हे धोतर किती महाराज? किती याचे 11-12 असतील. हे 11-12. 2 अजून तिकडे घेतलेत, ते वेगळे आहेत. मस्त सेट लावले पण. हे उपरने, हे नेहरू शर्टस, हे पंढरपूर आपल्या आपण प्रदक्षिणेला घालायला. ती शॉर्ट्स आहेत, टॉवेल, टाळ 1 नंबर आहेत बघा मंडळी. सगळ्यांनी पहा टाळ किती सुंदर. आपला हा सेम आहे, पण हा टाळ पण किती अतिशय सुंदर अद्भुत टाळ आहे. मस्त बनवलं आहे. हे देवपूजेचा पुसायसाठी. आणि हे चार्जर्स, हे पॉवर बँक, हातरुमाल, सेन्सोडाईन, दातात दुखलं तर लावायचं, ब्रश. तुझं हे सामान खूप छान आहे रे. आपल्याकडे असलं काय नाही का? मग हे तू जरा कसं भारीवाला आहेस. आणि ही आपली नित्य देवपूजेसाठी, आपल्यासाठी देवपूजेसाठी गंधगोळी. ही श्री विठ्ठल, ही आहे श्री विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, आणि छोटी श्री विठ्ठल. मस्त, खूप छान एकदम. आणि आपल्याला नेण्यासाठी तुम्ही काय घेताय? तुम्ही छोटीशी बॅग. आणि आपल्याला जे जायचं आहे आता जायचं त्याच्यासाठी ही बॅग, उद्या जायचं आहे त्याच्यासाठी. आणि ही नंतर आपली 7 तारखेला येईल ना. 7 तारखेला ही येईल, ही बॅग येईल. आणि आपल्याला जाण्यासाठी ही बॅग तुम्ही तयार केलेली. माझी पण बॅग झाली तयार उद्यासाठी. मॅटिन आणली का? पुढे आहे. अरे वा, मस्त. ही आपल्याला आता रस्त्यात 5 दिवस झोपायसाठी. पुन्हा याचा काय वापर नाही आपल्याला. नाही. चला मस्त झालेली तयारी, खूप छान. मग आता काय येणार ना वारीला? येणार म्हणजे तयारी का उगाच केली आहे का? आता शुश नाही ना? आता शुश नाही. आता बडबड करणार. अजून वळकटी राहिले. वळकटी नंतर या आता आमच्या मंडळी वगैरे आहेत, त्यानंतर वळकट्या भरतील, नंतर पाठवतील. पण चला तोपर्यंत आमची तयारी झालेली आहे. फक्त वाटच बघतोय का उद्या आम्हाला सकाळी पहाटे 6ला तुमच्या घरातून निघायचं आहे. मी इथं लवकर येईन 6च्या अगोदर. मी तयार राहतो. तू तयार राहा. इथून 6ला हलायचं आपल्याला. तर चला, संपूर्ण आपली व्हिडिओ झालेली आहे. आजच्या दिवसाची व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि इथंच आजच्या दिवसाची शुभरात्री तुम्हाला करतो. ही शूट
कदाचित मी उद्या पहाटे टाकीन 9-10 वाजता. मग उद्याची शूट उद्या रात्रीपासून चालू करेल डे बाय डे. ओके. फक्त आज थोडा लेट ना, म्हणजे आजची शूट उद्या टाकूया सकाळी आणि उद्यापासून ज्या पण शूट असतील आपल्या, ज्या पण ब्लॉग असतील त्या ब्लॉग आपल्या सकाळच्या ब्लॉग संध्याकाळी पडणार. पण जर जास्त लेट असेल तर मग मजा नाही येणार. आणि लेट झालं तर समजायचं नेटवर्क नसेल, नेटवर्क नसेल किंवा वारीमध्ये. मग दुसऱ्या दिवशी सकाळी टाकेन. कसं ते राहते ते मॅनेज होणार होतं ते माहिती नाही मला, पण प्रयत्न करणार का डे बाय डे ब्लॉग टाकेन मी. सकाळी केलं का संध्याकाळपर्यंत ब्लॉग टाकूयात. आणि म्हणजे तो एक टायमिंग फिक्स राहील आपला काहीतरी 8, 9, 10, कारण की तेवढा टाईम होणार आहे आपल्याला. मग दिंडी पोचूस तर एडिट करूस तर सगळं त्याचा तेवढा टाईम होणार आहे. तर चला निघूयात उद्या. आणि माऊली महाराज निघू का आम्ही? पप्पाची आठवण नाही येणार ना? रडशील नाही ना डोळ्यात बोटे घालून? चला मग निघतो आम्ही. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. नर्मदे हर. शुभरात्री. शुभरात्री. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.